रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 3 किलो गांजा जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित मनोज चव्हाण वय वर्ष 26 राहणार दौलतनगर राजारामपुरी सध्या राहणार शिवाजीपेठ याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील 3 किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारींना व स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या। वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले। नमूद पोलीस पथक अंमली पदार्थाच्या तस्करीबाबत माहिती घेत असताना पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे व अरविंद पाटील यांना माहिती मिळाली की करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे शिंगणापूर रोड परिसरातील श्रीरामनगर कॉलनी या ठिकाणी गांजा या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक जण येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांनी आपल्या पोलीस पथकासह जाऊन सापळा रचून त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्यात आली। या कारवाईत एकाला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 75,000 रुपये किमतीचा 3 किलो गांजा असा एकूण 75,400 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला आहे। सदरचा गांजा कुठून आणला याबाबत चौकशी केली असता त्याने शाहूपुरी येथील मनसूर शेख याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली। रोहित चव्हाण याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनसूर शेख हा फरारी असून पुढील तपास करवीर पोलीस करीत आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सत्यजित तानुगडे, अरविंद पाटील, प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, अशोक पवार, रुपेश माने, सुरेश पाटील, प्रदीप पाटील, अमित सरजे, शुभम संकपाळ, अनिल जाधव आणि सतीश सूर्यवंशी यांनी केली। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।